मित्रांनो, मी गेले 2-3 वर्ष किंडल ॲपचा वापर करते। सर्वात आधी किंडल ॲप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये जायचं। इथे किंडल ॲप सर्च केल्यावर तुमच्यासमोर किंडल ॲपचं हे चित्र समोर येईल। किंडल ॲप हे ॲमेझॉनने विकसित केलेलं ॲप आहे। तर हे ॲप किती पॉप्युलर आहे हे मी तुम्हाला दाखवते। 100 मिलियन प्लस लोकांनी हे ॲप डाउनलोड केलं। यावरून तुम्ही याच्या पॉप्युलॅरिटीचा अंदाज लावू शकता। अपडेटच्या इथे तुम्हाला इन्स्टॉलचा ऑप्शन येईल, कारण जर तुम्ही हे ॲप डाउनलोड केलं नसेल, मी हे ॲप आधीच डाउनलोड केल्यामुळे इथे मला अपडेटचा ऑप्शन आला आहे। हे ॲप डाउनलोड केल्यावर आता आपण याला ओपन करूया। किंडल ॲप ओपन केल्यावर तुमच्यासमोर असा फेस येईल। जर तुम्ही हे ॲप पहिल्यांदाच डाउनलोड केलं असेल तर तुम्हाला ॲमेझॉनवर तुमच्या ईमेल आयडीद्वारे साइन इन करावं लागेल। त्यानंतर तुमच्यासमोर हा फेस याचा इंटरफेस ओपन होईल। याच्यामध्ये 4 टूल आहेत खाली, होम, लायब्ररी, जे पुस्तक तुम्ही वाचलं आहे ते इथे दिसतं, त्याच्यानंतर स्टोअर आणि इथे आहे मोर। सर्वात आधी आपण मोरमध्ये जाऊया। इथे तुम्ही ॲपची सेटिंग करू शकता, रीडिंग सेटिंग करू शकता। रीडिंग सेटिंगमध्ये आपण जाऊया। पेज टर्न ॲनिमेशन, म्हणजे जर आपण हातात घेऊन ज्याप्रमाणे पुस्तक वाचतो आणि जसं आपण पेज पलटतो त्याप्रमाणे हे सेटिंग आहे। मी इथे ओके केलं आहे। विजिबल क्लॉक, याच्यामध्ये काय दिलं आहे त्यांनी, डिस्प्ले द करंट टाईम ऑन पेज, म्हणजे तुम्ही कुठपर्यंत वाचलं आहे त्याचा टायमिंग तुम्हाला पेजमध्ये दिसतो। त्याच्यावर मी क्लिक केलं आहे, ओके। हायलाईट मेनू, हां, आपण जेव्हा प्रत्यक्ष पुस्तक वाचतो तेव्हा जर आपल्याला काही मुद्दे आवडले तर आपण त्यांच्यावर पेनाने किंवा पेन्सिलने टिक करून ठेवतो। तर त्याप्रमाणे इथे आपण जे पुस्तक वाचतो त्यातले जर आपल्याला काही मुद्दे, काही शब्द, काही ओळी आवडल्या तर आपण त्याला हायलाईट करू शकतो। ते कसं हायलाईट करतात हे मी तुम्हाला एका पुस्तकात दाखवते। पॉप्युलर हायलाईट, वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही इथे हायलाईट करू शकता। त्याच्यानंतर हे काय, टर्न पेज विथ व्हॉल्यूम कंट्रोल, आवाजासह तुम्हाला पेज टर्न करायचा असेल तर तुम्ही ही सेटिंग करू शकता। मी ती केलेली नाही आहे। त्याच्यानंतर अबाउट धिस बुक, त्या बुकची इन्फॉर्मेशन, जे बुक आपण वाचतोय त्याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे दिसते, त्याच्यावर मी टिक केलं आहे। तर याप्रमाणे तुम्ही रीडिंगची सेटिंग इथे करू शकता। रीडिंगची सेटिंग झाल्यावर आपण आता स्टोअरमध्ये येऊया। स्टोअरमध्ये तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहे। एक्सप्लोर, माय सबस्क्रिप्शन, डील्स, बेस्ट सेलर, लँग्वेज, ई टेक्स्ट बुक, ई टेक्स्ट बुक पण आहे तिथे। आणि हे बघा, इथे खाली तुम्हाला ऑफर दिसत असेल, किंडल ई बुक्स अप टू 80% ऑफ। तर किंडलच्या या अशा ऑफर्स नेहमीच असतात, 2-3 महिन्यांनी सारख्या चालूच असतात, ज्यामध्ये तुम्हाला खूपच कमी किमतीत आणि खूप चांगली बेस्ट सेलर अशी पुस्तकं वाचता येतात। तर किंडल ॲपचा हा एक फायदा आहे असं मी सांगेन। याच्यावर गेल्यावर तुम्हाला लँग्वेज सेटिंग करून, म्हणजे कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ते पुस्तक हवं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्या लँग्वेजचं पुस्तक विकत घेऊ शकता। हे किंडल अनलिमिटेड आपण सगळ्यात आधी बघू। तर किंडलचे वेगवेगळे सबस्क्रिप्शन प्लॅन असतात, त्यामध्ये तुम्ही मंथली प्लॅन घेऊ शकता, 6 महिन्याचं घेऊ शकता किंवा 1 वर्षाचं घेऊ शकता। मग त्यामध्ये तुम्हाला बरीच अशी पुस्तकं किंडल अनलिमिटेड म्हणून फ्रीमध्ये मिळतात। लाखो तरी पुस्तकं इथे किंडल अनलिमिटेडमध्ये मिळतात फ्रीमध्ये। त्याच्यासाठी प्लॅन घ्यायला लागतो, मग इतका काही महाग नाही आहे तो प्लॅन त्या मानाने जर आपण बघितला तर। एका वेळेला आणि आपण अनेक पुस्तकं वाचू शकतो। अगदी रोज जरी तुम्ही एक पुस्तक वाचलं तरी पण त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे। 1 महिनाभरात तुमचा तो जो प्लॅन आहे त्यामध्ये तुम्ही कितीही पुस्तकं वाचा, ते अनलिमिटेड असतं। मग आता आपण माय सबस्क्रिप्शनमध्ये जाऊया। हे बघा, माझा सबस्क्रिप्शन प्लॅन दर महिन्याचा 169चा असतो। आणि जेव्हा तुम्ही किंडल ॲप पहिल्यांदाच डाउनलोड करता आणि यूज करता तेव्हा किंडल तुम्हाला 1 महिना फ्री ट्रायल देते। त्यानंतर तुम्ही याचा हा प्लॅन घेऊ शकता, त्यामुळे तुमचे पैसे लगेच वाया जाणार नाहीत। जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही प्लॅन घेऊ शकता, नाही आवडलं तर तुम्ही स्किप करू शकता। तर हा माझा प्लॅन आहे, 16 फेब्रुवारी 2022 पर्यंत आहे, 169 रुपये मी मंथलीच देत असते। तर आता डील्स बघूया आपण। डील्समध्ये हे बघा, इथे पुस्तकांचे रेट दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही सुद्धा पुस्तकं घेऊ शकता। म्हणजे त्यासाठी खाली जायचं। खाली आल्यावर तुम्हाला इथे लँग्वेजेस दिसतात, मराठी, हिंदी, तमिळ, गुजराती, अजून अशा बरेच लँग्वेज आहेत। तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पुस्तक हवं आहे ती सिलेक्ट करायची आणि मग ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता। इथे बेस्ट सेलर पुस्तकं आहेत। त्यानंतर आता आपण लँग्वेजमध्ये जाऊया, मी तुम्हाला दाखवते। हिंदी, तमिळ, मराठी, मल्याळम, अशा बरेचसे इथे लँग्वेजेस दिसत आहेत। इंग्लिश तर ही कॉमन असते, त्यामुळे त्यांनी इथे इंग्लिश दिलेली नाही बहुतेक। चला मी तुम्हाला मराठीमध्ये घेऊन जाते।
मराठी लँग्वेज सिलेक्ट केल्यावर आपल्यासमोर असे कॅटेगरीज ओपन होतात. इथे पहिली कॅटेगरी तुम्हाला दिसत असेल साहित्य आणि ललित साहित्य, दुसरी आहे आरोग्य आणि मन, तिसरी कॅटेगरी आहे स्मृतिचित्रे आणि चौथी कॅटेगरी आहे धर्म आणि अध्यात्म. तर तुम्हाला ज्या कॅटेगरीमधली पुस्तकं हवी त्यावर तुम्ही क्लिक करून ही पुस्तकं घेऊ शकता. त्यानंतर खाली हे बघा इथे लोकप्रिय ई बुक्स आहेत, नवीन ई बुक्स आहेत. मिनिमम 60% ऑफ लोकप्रिय मराठी ई बुक्स इथे उपलब्ध आहे, ज्याच्यावर तुम्हाला 60% ऑफ मिळणार आहे. त्यानंतर खाली हे बघा लोकप्रिय लेखकांच्या नावाची सुद्धा इथे पुस्तकं आहेत. त्या लेखकाची जर तुम्हाला पुस्तकं हवी असतील तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचं आणि ती पुस्तकं तुमच्यासमोर ओपन होतील. तर हे बघा खाली आल्यावर हे किंडल अनलिमिटेड इथे जे लिहिलेलं आहे ते माझ्या प्लॅनमध्ये आहे, त्यामुळे मी हे पुस्तक फ्रीमध्ये घेऊ शकते. 3000 टाके जे सुधा मूर्तींचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर खाली आल्यावर ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक पण बघा फक्त याच्यावर किती 80% ऑफ आहे आणि ते फक्त 44 रुपयाला तुम्हाला विकत मिळतं आहे. ते किंडल अनलिमिटेडमध्ये नाही आहे, किंडल एडिशनमध्ये आहे. किंडल अनलिमिटेडमध्ये म्हणजे जो तुम्ही प्लॅनचे एका महिन्याचे पैसे दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही हे पुस्तक फ्रीमध्ये वाचू शकता. हे याच्यावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते तुमच्या लायब्ररीमध्ये डाउनलोड होईल. तर आता आपण याच्यामध्ये आरोग्य आणि मनमध्ये जाऊया. ही पुस्तकं आरोग्य आणि मनमध्ये हे ॲटॉमिक हॅबिट्सचं मी तुम्हाला दाखवलं. टाईम मॅनेजमेंट किंडल अनलिमिटेडमध्ये आहे. बिलीव्ह इन युअर सेल्फ किंडल अनलिमिटेडमध्ये आहे. तर ही अशी बरीचशी पुस्तकं किंडल अनलिमिटेडमध्ये असतात. इट दॅट फ्रॉक पण आहे. द आंत्रप्रेन्योर हे शरद तांदळेंचं नावाजलेलं म्हणजे अतिशय बेस्टसेलर पुस्तकही आता हे किंडल अनलिमिटेडमध्ये मागच्याच महिन्यात आलं आहे. विचार करा आणि श्रीमंत व्हा, थिंक अँड ग्रो रिच हे केवळ 29 रुपयाला इथे पुस्तक मिळतं. तर अशा प्रकारे लाखो पुस्तकं आहेत ज्या आणि तुमच्या प्लॅनमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये तुम्ही बरीचशी पुस्तकं इथे वाचू शकता. हिंदी लँग्वेज म्हणा, इंग्लिश लँग्वेज म्हणा किंवा मराठी लँग्वेज म्हणा. इथे नेक्स्ट करत गेल्यावर तुम्हाला बरीचशी पुस्तकं मिळतील आणि जर तुम्हाला ठराविक काही पुस्तक सर्च करायचं असेल तर इथे सर्चिंगमध्ये जायचं आणि इथे सर्च करायचं. आता आपण एखादी पुस्तक सर्च करू तर मृत्युंजय पुस्तक आपण सर्च करून बघू. मृत्युंजय शिवाजी सावंत खाली इथे आलेला आहे. तर मृत्युंजय बघा इथे 59 रुपयाला आहे. आता आपण बॅक जाऊया. तर आता मी तुम्हाला माझी लायब्ररी दाखवते. ही माझी लायब्ररी आहे. याच्यामध्ये डाउनलोड ही पुस्तकं मी डाउनलोड केलेली आहेत. लायब्ररीमध्ये किंडल अनलिमिटेडची म्हणजे प्लॅनमध्ये जी बसतात त्यापैकी तुम्ही 10 पुस्तकं इथे फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. आणि जर तुम्हाला 11वं पुस्तक डाउनलोड करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधीचे जे 10 पुस्तकं आहेत त्यापैकी एक पुस्तक रिटर्न करायला लागतं. म्हणजे तुम्हाला आवडणारी 10 पुस्तकं तुम्ही डाउनलोड करून ठेवायची. त्यानंतर एक पुस्तक वाचून घेतलं, ते वाचून झाल्यावर आता तुम्हाला वाटलं मला दुसरं हवं आहे तर मग ते रिटर्न करायचं आणि तुम्ही मग दुसरे पुस्तक घेऊ शकता. अशी कितीही पुस्तकं तुम्ही वाचू शकता. फक्त लायब्ररीमध्ये तुम्ही 10 पुस्तकं ठेवू शकता. आणि जी पुस्तकं तुम्ही विकत घेतलीत, आता बघा मी इथे स्वतःवर विश्वास ठेवा हे पुस्तक विकत घेतलं होतं, ॲटॉमिक हॅबिट्स विकत घेतलं आहे, पैशाचे मानसशास्त्र पण विकत घेतलं आणि हे संन्याशासारखा विचार करा. तर जी विकत घेतलेली पुस्तकं असतात ती तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या ह्या लायब्ररीमध्ये डाउनलोडमध्ये असतात. त्यांचा काही इश्यू नसतो. त्यापैकी जी अनलिमिटेडची असतात फ्रीमधली ती 10 पुस्तकं तुम्ही ठेवू शकता आणि ती 11वं पुस्तक घ्यायचं असेल तर एक रिटर्न करू शकता. या प्रकारे ही लायब्ररी आहे. तर आता मी यातलं एक पुस्तक तुम्हाला दाखवते, होममध्ये जाऊन दाखवते. कॅश फ्लो क्वाड्रंट हे पुस्तक मी आत्ताच वाचून संपवलं आहे. बघा इथे दिसतं 98% म्हणजे माझं आता ते जवळपास माझं ते आता वाचून झालेलं आहे. हे तुम्हाला इथे दिसत असेल. होममध्ये जाऊ आणि मी तुम्हाला ते दाखवते. होममध्ये हे आपले लायब्ररी सगळ्यात आधी दिसते आणि त्यानंतर किंडल आपल्याला काही बुक सजेस्ट करते. हे अशा प्रकारे हे किंडलचं इंटरफेस असतं मेन. इथे वेगवेगळे पुस्तकांचं तुम्हाला सजेशन मिळतं. ज्या प्रकारची तुम्ही पुस्तकं वाचता थोडक्यात त्या प्रकारे इथे तुम्हाला सजेशन मिळतं. आणि हे सगळ्यात पहिले इथे फ्रॉम युअर लायब्ररी तुमच्या लायब्ररीमधून असतात. तर आता मी तुम्हाला कॅश फ्लो क्वाड्रंट हे पुस्तक मी वाचलं आहे तर ते तुमच्यासमोर ओपन करून दाखवते. मी हे पुस्तक 98% वाचलं, हे पण मला लगेच कळतं. आता ही लाईन आहे, हे बघा याचे लोकेशन आपल्याला दिसतं. तर हे बघा अशा प्रकारे हायलाईट तुम्ही करू शकता. एखादी तुम्हाला काही आवडलं, आता समजा मला हा एक पॉईंट आवडला आहे तर मला हा हायलाईट करायचा आहे, तर मी कसं हायलाईट करू, याच्यावर मी क्लिक करणार आणि असं खाली येणार. मग याच्यासमोर तुम्हाला कलर येतील, तुम्हाला आवडेल तो कलर इथे घेऊ शकता आणि हे हायलाईट होऊन जाईल. म्हणजे हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ते हायलाईट करू शकता. हे इतकं सोपं आहे. आता समजा माझे
हे 14 पेज वाचून झालेत. 14 पेज 258 पेज आहे तिथे दिसतंय आणि हे पर्सेंटमध्ये पण दाखवतं आणि किती पेज वाचून झाले त्यामध्ये पण दाखवतं. तर माझे 14 पेज वाचून झाले इथे आता दिसतंय. आता मी कट केलं तर 2% बरोबर जिथे मी वाचलं होतं आणि जिथून मी कट केलं तिथेच ते थांबतं आणि मग त्याच्या पुढे ओपन केल्यावर त्याच्या पुढे आपल्याला वाचायला मिळतं. मग या प्रकारे तुम्ही इथे असं हायलाईट करून ठेवू शकता. हे बघा, हे मी हायलाईट केलेले आहेत. जिथून वाचलं तिथून ते पुढच्या वेळेला ओपन होतं. एखादी नवीन पुस्तक सर्च करायचं असेल तर इथे डायरेक्ट होमवर तुम्हाला सर्च किंडल म्हणून दिसेल. इथे तुम्ही पुस्तकं सर्च करू शकता. तर किंडलच्या बऱ्याचशा ऑफरही असतात, ते अगदी कमी किमतीत, म्हणजे 60% 80% अशा. तर मित्रांनो, ही होती किंडल ॲपची बेसिक माहिती आणि मी ज्या प्रकारे वाचते किंडल ॲपमध्ये बुक्स ते मी तुम्हाला दाखवलं, कसं हायलाईट करते, काय करते. जर तुम्ही तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस कमी करून पुस्तक वाचलं तर तुमच्या डोळ्याला जास्त त्रास होत नाही. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सारखंच मोबाईल स्क्रीनवर पुस्तक वाचणे योग्य आहे का? तर ब्राईटनेस, तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस कमी करून तुम्ही ते पुस्तक वाचू शकता. खरं तर ते योग्य नाहीच आहे, पण प्रवासात म्हणा किंवा जिथे आपल्याला पुस्तक प्रत्यक्ष हातात मिळण्याची सोय नाही आहे किंवा तशी वेळ नाही आहे, त्यावेळेला किंडल ॲप हे अतिशय अप्रतिम आणि एकदम चांगलं ॲप आहे असं मी तुम्हाला सुचवेल. कारण मी गेले 2-3 वर्ष हे ॲप वापरते. खरं तर किंडल ॲपपेक्षा म्हणजे मोबाईलमध्ये पुस्तक वाचण्यापेक्षा मी प्रत्यक्ष हातात पुस्तक घेऊन वाचण्याला सगळ्यात आधी प्राधान्य देते. पण कधीकधी अशी वेळ येते किंवा आपल्याला जे पुस्तक हवं आहे ते लगेच आपल्याला उपलब्ध होणार नसतं. त्यावेळेला हे लगेच मोबाईल उघडायचं आणि लगेच आपल्यासमोर पुस्तक हजर असतं. त्यामुळे ते एक सोय म्हणा, अतिशय सुविधा आहे ती आपल्यासाठी की लगेच आपण वाचू शकतो. प्रवासात तर पुस्तकाचं ओझं न्यायचं टेन्शन नाही, अगदी मोबाईल आपल्या सोबतच असतो. त्यामुळे कुठेही कधीही केव्हाही आपण हे पुस्तक वाचू शकतो. आणि लायब्ररीमध्ये जी पुस्तकं तुम्ही डाउनलोड केलेली असतात ती पुस्तकं तुम्ही ऑफलाईन कधीही वाचू शकता. त्यामुळे वायफाय आणि नेटवर्क याचा काही प्रश्न नसतो. मित्रांनो, तुम्हाला आजची ही किंडल ॲपची माहिती कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि तुम्ही जर किंडल ॲप वापरत असाल तर तुमचा तो अनुभवही माझ्यासोबत शेअर करा. तर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप 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 आभारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तुमचा हा वेळ नक्कीच सत्कारणी लागला असेल. धन्यवाद.